सो हे गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर बरेच दिवसांनी सहर्ष स्वागत करतो. म्हणजे आजच गावी आलो आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे 1 शतक पूर्ण झालेलं आमचं गावचं घर. सो मी तुम्हाला दाखवतो. बऱ्याचशा अशा जुन्या गोष्टी आहेत मी दाखवतो. सो उद्या गणपती येणार, मकराची जर तयारी चालू आहे सो तीसुद्धा बघू आणि 1 शतक पूर्ण झालेलं आमचं घर दाखवतो. तर चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला घर बघू आपण. 100 वर्ष जुनं घराची जर बांधणी म्हणायला गेलो तर 1925 ते आता 2025 पूर्ण झाले. सो 1 शतक पूर्ण झालं आहे घराला, त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवतो. सो बघा पूर्ण. तर चला दाखवतो. गाईज मी आता बाहेरच्या साईडला आहे आणि सो बघा ही पाकडी म्हणतात आमच्या इथे. या पाकडींवर गेलो की पहिलं घर आमचंच आहे आणि सो इथून खालून यायचं आहे. खालून आल्यानंतर हे समोरच आमचं घर. तर चला आतमध्ये जाऊ आपण. इथं बाहेर फुलांची झाडं आहेत आणि वरती भगवा झेंडा. आता आपण आत जाऊ. पावसाचे दिवस असल्यामुळे कपडे घातलेत. तो दुसरी घालतो. हे घराच्या बाहेरचं घर. भरपूर असं मोठं आहे. एका बाजून दाखवतो. हे बघा हे एवढं मोठं बाहेरचं खोलं. आणि जर आपण समोरून बघितलं घर तर हे समोरून घर असं आहे. तर चला मग आज जाऊ. तयारी सुरू आहे. ही आपण पडवी म्हणजे पडवीच आहे नाही पडवी. पाट वगैरे सर्व इकडे अडचण करून ठेवले. सध्या आपलं आता सजावट चालू आहे मकर वगैरे म्हणून सामान वगैरे काढलंय. ही बाहेरची पडवी. काय बोलते. आणि हे काय रे, हे ह्याला काय म्हणतात. ओटी. सो ओटी. आणि मी बोललो होतो जुन्याच गोष्टी भरपूर आहेत. तर या बघा ह्या आहेत पेट्या. ह्या 1900 मधल्या पेट्या आहेत. आता यामध्ये गणपतीचं सामान वगैरे आहे. हे बघा या जुन्या पेट्या. 2019 ब्रिटिशांच्या काळातलं घर आहे. आणि हे घड्याळ हे सुद्धा खूप जुनं आहे. ह्याला किती वर्ष झाली रे अंदाजे. हा पंजोबांच्या काळातला. 11:30 वाजले. 11:15. आणि हा एक जुना फॅन. आणि आपण उटीवर आलोय. गाणे वगैरे लावले. मकराची तयारी सुरू आहे आणि आपण ओटीमध्ये आहे. सो आपण एंटर घरात केलो की ही ओटी आपला वगैरे. डाव्या बाजूला जर गेलो तर आपण हे हरेश गणपत गुराव यांचं घर. बाजूच्या साईडला आलो तर हे असं डोर वगैरे सर्व जुनं आहे. आताच्या ह्याच्याला काहीच नाही भेटणार. हे आहे त्याचं घर डाव्या बाजूला.
आणि हे आहे सार्थक गुरव यांचं घर. बघा मातीच्या भिंती आहेत, चित्र वगैरे काढला नाही. आणि या बाजूने वरती माळ आहे. केवढा मोठा माळ आहे बघा. मला वरती चढता येत ना म्हणून आता दाखवलं असतं. हे सार्थकचं घर. चूल वगैरे आणि ही पाठची बाजू. सो पाठची बाजू आपण नंतर बघू. हा पण दरवाजा जुनाच आहे. तर चला आपण ओटीवर जाऊ बाहेरच्या साईडला. याच्यात आपण जाऊ देवाच्या खोलीत. देवघर देव वगैरे कुंजाई देवी. आणि हे त्या बाजूचं घर आता हे सध्या बंद आहे. तुला गॅपेतून दाखवणार रूम. हे बंद आहे. जाऊया किचनच्या बाजूला. बघा भांडी बघा. सो हे दिवा वगैरे ठेवण्यासाठी लाकडाचा कपाट. सो हा आताच आहे. आणि हे आहे किचन आमचं. सो इकडे गॅस. आणि हे बघा हे एक मडकं. आणि हे बरेच वर्ष मडकं आहे. आणि आपण खालच्या साईडला आपला किचन आहे. कशा टाईपचा आहे बघा. आता मी खाली उतरीन. हे बघा या पायऱ्याने उतरलो. समोर मांडली. आणि ही चूल आणि हे कपाट. हे पण लाकडामध्येच आहे, जमिनीच्या भिंतीच्या. ही बकऱ्यांची खोली. पहिले इथे बकऱ्या होत्या. हे बघा हा एक जुन्या काळातला. किती जुना आहे बघा. हे पण जुनच आहे. भरपूर जुन्या गोष्टी आहेत. हे बघा हत्यार वगैरे सर्व इथे ठेवले. वाघ बिगाला. आणि पाठीच आणि ही आहे घराची पाठची साईड. म्हणजे पाठची बाजू दाखवतो तुम्हाला मी. हे बघा पाठून काहीतरी घर असं दिसतं. हे बघा या जुन्या मोरी स्वतः इथे नाही आहेत त्या. तर इकडे दगडाची पात्र वगैरे. हे बघा इकडे हे असं घर. ही वाडी बाजूची. इथे अजून एक खोली होती. सो इकडची दिवाल पडली ती आता. आणि घराच्या बाजूने आपण जाऊया आता वाड्याकडे. सो वाडा पण तेव्हाच जुना आहे. वाड्याने खाली उतरावं लागतं. हा बघा वाडा बघ किती जुना आहे. ही एकच गाय राहिली, नाही तर पूर्ण वाडा भरलेला होता पहिले. आणि या वाड्याचा माला वर पेंड आहे सर्व. आता गुरं तशी नाही आहेत.
पहिली खूप होती. ही गाय एकच राहिली. हे बघा. आणि ती बघा संदूक किती जुनी आहे बघा. सो आता आपण जाऊया पुन्हा बाहेरच्या साईडला. हा डाव्या बाजूचा दरवाजा. ही खिडकी बघा कुठे कोणत्या साईडला आहे. तर पाऊस आला. आता आपण जाऊया पुढच्या साईडला पुन्हा. तर मंडळी, 1 शतक पूर्ण असलेलं आमचं घर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. उद्या जाऊया आपण गणपती आणायला. आजच्या पुरती एवढंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.